नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुपर 6 अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव विनोद सर आणि आजचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की नुकतीच एक जाहिरात आलेली आहे. जी परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा आहे NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम 2025 साठी. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, तर या एक्झामचं ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्मची माहिती, त्याचं पात्रता, लास्ट डेट, रिझल्ट आणि ऍडमिट कार्ड या संपूर्ण आणि सोबतच या शिष्यवृत्तीचा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा फायदा 4 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याला 48,000 रुपये मिळणार आहे. ते कसे, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळून जाणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना आहे. याचं जे माहिती पत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 2024-25 साठी इयत्ता 8व्या वर्गाच्या विद्यार्थ्यासाठी हे देण्यात आलेलं आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, तर या योजनेचे उद्दिष्ट काय, की या योजनेचं उद्दिष्ट जे 8व्या वर्गामध्ये जे विद्यार्थी शिकत आहे अतिशय आर्थिक दुर्बल घटकातील त्यांना शिक्षणाच्या प्रवाहाने व शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य देणे, सोबत दुसरं त्यांना सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास त्यांना मदत करणे व त्यांचा बुद्धिमत्ता विकास करणे, या प्रकारच्या एक्झामच्या मार्फत बुद्धिमत्ता विकास करणे. आणि त्या परीक्षेचे जे स्वरूप आहे, हे जी परीक्षा घेण्यात येते विद्यार्थी मित्रांनो, हे इयत्ता 8वी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. आणि परीक्षा देणारे जे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले विद्यार्थी असतील त्यांना प्रति महिना दरमहा 1,000 रुपये किंवा वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात दिल्या जाते. पण हे 12,000 कसे मिळणार यासाठी समोर बघूया आपण. आता ही जी जाहिरात आहे हे लोकमत पेपर मध्ये आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, NMMS शिष्यवृत्ती योजना हिचे परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे. आणि ही परीक्षा ची जे एक्झाम डेट आहे, जे एक्झाम होणार आहे 22 डिसेंबरला ही एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ही एक्झाम जे 22 डिसेंबरला होणार आहे, यासाठी त्याची अर्हता काय आहे, पात्रता काय आहे, ती पात्रता आपण जाणून घेणार आहोत. आता त्या पात्रतेमध्ये बघा, पहिली अट अशी आहे की तो विद्यार्थी शासकीय शाळेत शिकत असला पाहिजे किंवा शासनाने जे शाळा अनुदानित देते, ज्या शिक्षकांचं पेमेंट, शाळेचं पेमेंट शासन करते, ती शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा, यामध्ये तो 8व्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी असला पाहिजे. पूर्ण वेळ त्याची प्रेझेंटी वगैरे पूर्ण वेळ असली पाहिजे. तसंच दुसरं, पालकाचे म्हणजे आई बाबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे हे 3.5 लाखापर्यंत असणे बंधनकारक आहे. तसंच विद्यार्थी या आधी 7व्या वर्गात असताना त्याचे जे येणारे गुण हे 55% पर्यंत असले पाहिजे किंवा उत्तीर्ण झालेला असला तरच. आणि सोबत जे काही स्पेशल कास्ट मध्ये येतात, जशी जातीनुसार SC आणि अनुसूचित जमातीनुसार ST, या विद्यार्थ्यांना ती अट 7व्या वर्गाची 50% गुणाची देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे आता हे झालेले आहे पात्रतेसाठी. अपात्र जे विद्यार्थी अपात्र, ज्यांना ही परीक्षा देऊ शकत नाही ते विद्यार्थी, एक जे विना अनुदानित शाळेत शिकत आहेत, नॉन ग्रँटेड स्कूल. दुसरं, केंद्रीय विद्यालय स्कूल स्टुडंट, केंद्रीय विद्यालय स्कूल शिकणारे विद्यार्थी. दुसरे, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी. त्यानंतर आहे शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा व भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी. आणि नंतर आहे सैनिकी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाही आहे. ही अपात्रतेचे अट देण्यात आले. त्यानंतर या परीक्षेचा आपण पॅटर्न जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. या परीक्षेचा पॅटर्न कशा प्रकारे, यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे 2 पार्ट असतात. तर पेपर 1 मध्ये विद्यार्थ्यांना मॅट विचारते, MAT मॅट म्हणजे मेंटल ऍबिलिटी, पूर्ण बुद्धिमत्ता चाचणीवर प्रश्न असतात. टोटल 90 प्रश्न असतात आणि 90 प्रश्नासाठी 90 मिनिटे दिलेली असतात आणि गुण सुद्धा हे 90 दिलेले असतात. त्याच प्रकारे पेपर 2 मध्ये जो आहे सॅट नावाचा पेपर आहे. सॅट म्हणजे ज्यामध्ये 3 सब्जेक्ट असतात, एक सायन्स, SS म्हणजे सोशल सायन्स आणि तिसरा मॅथ. हे तीनही विषय मिळून त्यांना प्रश्न 90 असतात आणि मिनिटं असतात 90. ओके विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही पेपरला विद्यार्थी पात्र असला पाहिजे. त्या दोन्ही पेपरमध्ये पात्र असला पाहिजे आणि त्यांनी ठरवलेलं जे स्कोर आहे 40% पासिंग असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, त्यापेक्षा जास्त पर्सेंट मध्ये उत्तीर्ण असलं पाहिजे.
तरच तो विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र होतो. आता हे पात्र होताना विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत, त्या अटी समजून घ्या. की जो ही परीक्षा पात्र असेल, 8व्या वर्गात जो ही परीक्षा देणार आणि तो पात्र झाल्यानंतर त्याला 9th, 10th, 11th आणि 12th असे 4ही वर्ष कंटिन्यू शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रत्येक वर्षी त्याला 12,000 याप्रमाणे टोटल 4 वर्षाची मिळून त्याला 48,000 रुपये त्याला विद्यार्थ्याला मिळणार आहे. ते 48 कंटिन्यू मिळण्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी जेव्हा तो पास होत जाईल त्याला 60%च्या वर्क्स त्याला गुण मिळणं गरजेचं आहे. जर त्याला 60च्या खाली जर गुण मिळेल तर त्याची शिष्यवृत्ती देण्यात येणार नाही. ही त्यामागची अट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे की जे त्यांची वेबसाईट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, जसे की यामध्ये वेबसाईट बघू शकता www.mscepune.in व या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन अर्ज कधीपर्यंत करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे 4 नोव्हेंबर पर्यंत. 4 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि याची जी परीक्षा एक्झाम तुम्हाला सांगितलेली आहे की 22 डिसेंबरला याची परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि परीक्षा झाल्यानंतर ते ऍडमिट कार्ड जे परीक्षेचं एक्झामच्या 10 दिवसाआधी त्याचं ऍडमिट कार्ड तुम्हाला मिळणार आहे. आणि रिझल्ट त्यानंतर लगेच तुम्हाला काय दिवसात तुम्हाला रिझल्ट. पण रिझल्ट मध्ये तुम्ही मेरिट असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण की टोटल दरवर्षी केंद्र शासन 1,00,000 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत असते. 1,00,000 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत असते. तर त्या 1,00,000 मध्ये आपण बसलेलो पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करा विद्यार्थी मित्रांनो आणि पास व्हा. यासाठी जो तुम्हाला सिलेबस लागणार आहे तो सिलेबस तुम्ही जे 8 क्लास मध्ये सध्या शिकत आहात, 8 मध्ये ते जे सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहे सोशल सायन्स, मॅथ, रिझनिंग हा नवीन टॉपिक आहे. तर तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट यामध्ये जाऊन तुम्हाला NMS हे टाकून बघा आणि यामध्ये जे त्या टाईपचे पुस्तक येते ते पुस्तक तुम्ही घ्या आणि अभ्यास करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. चला बाय, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये.